हॅपी बर्थडे डिअर रिया. आम्हाला दोघींना सोडते म्हणून असं वाटतं. असं व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. एव्हरीवन कसे आहेत तुम्ही? सर्व मस्त आहेत ना? आवाज जरा गेला आहे, तब्येत बरी नाही, तरी पण जान्हवीचा बर्थडे आणि मी जाणार आहे. आणि आता आले काकांकडे, म्हणजे डॉक्टर काकांकडे झाले. आणि काका बोलतात नको जाऊ बर्थडेला. का नको जाऊ काका? A few moments later. काका बोलले जाऊ नको, आणि तरी पण मी चालले. ते बर्थडे गर्लला माहिती नाही. आणि आपल्यासोबत बघा कोण. अनुजा कशी आहेस? मस्त. त्या दिवशी तर भेटलो होतो. आणि असं अनुजा कशी बोलली का वेदिका तू येणार तर मी येणार, नाही तर ती नव्हती येणार. तरी पण मी तिला आणले. आणि माहिती नाही ही येते ते. चला तनिषा खाली उभी आहे, जाऊ दाखवते. आणि आपल्याला विनोद भेटलाय. कसा आहेस? मस्त. मी पण मस्त. कसं वाटतंय सरप्राईज स्पॉइल झाल्यावरती तुझं माझ्या बर्थडेच्या वेळेस? ते अजून बाकी मग सब कुछ ठीक आहे ना? आणि बर्थडे गर्लला फोन केलेला, ती आता बर्थडे गर्लशीच बोलतो. रिया मॅडम तू येणार, तिला आपलाच रस्ता आहे. भेटूयात नंतर. तुला काय बोलते? खूप छोटा आहे. घ्यायला आलोय. आणि आता पटकन आठवलं का ब्लॅक फॉरेस्ट तिला आवडतो म्हणून. नशीब. आणि चालतात दोघी मॅडम. मी पुता पकडून घेतले जान्हवी. बघ केवढा चाललाय आम्हाला. आणि हा रस्त्याने आलो तर मला माझ्या कॉलेजच्या आठवणी आल्या. इथेच आम्ही असं टाइमपास करायचो. हमारे जमाने में ऐसा होता. हा. आता तुझ्या जमान्यात बुट्टी झाली ना तू. हो. काय बोलते मी, रिया येत होती मला घ्यायला. बोलते मी तुला घ्यायला येते. चालत नको येऊ. एवढं रियाचं प्रेम माझ्यावर उतरू झालेलं. पण म्हटली नको येते यांच्यासोबत चालत. पिचाऱ्या केक घेऊन पडतील भेटून कुठं. पकडावं लागेल यांना. हिच्यासोबत केक पण पडेल. मी तिथे हॅपी बर्थडे करेल. तुम्ही दया येते तुमची आता. मला दिसलं मी बर्थडे गर्ल. मला वाटलंच नव्हतं तुम्ही मला वाटलं माहिती का अनुजा. मला खरंच नव्हतं वाटलं, पण आले धावता. मला खूप आनंद झालाय. खूप आनंद झाला. हॅपी बर्थडे. थँक्यू. मग येणार आहे म्हटलं परत ऐकलं. आणि मॅडम आल्या. मॅडम आज तुम्ही लुक जरा चेंज केलाय तुमचा जान्हवीच्या बर्थडेला. असं आमच्या बर्थडेला काही केलं नव्हतं तुम्ही लुक वगैरे चेंज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर लेट करण. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुमची हो हजारों सा ये मेरी आरज़ू. हॅपी बर्थडे. बाबा हिला बर्थडेला राग यायचं. नारळ खायचं. हे खा. बघितलं परत राग लागला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? बरोबर ह्यांना बरोबर रागलाय. घ्या. भांडू नका, भरवा तिला. हे घे तू. सगळे तेच उचलतील आता. पण ह्याच्यावर ते नव्हतं ना, मी उचलते ते. पहिला त्याच्यामध्येच रिया केक खात नाही, सोडून दिलं. आणि या एन्जॉय करतायत मस्त केक. स्पेशली रियाने सांगितलं म्हणून. फोटो काढला तर याबद्दल आमचा फोटो काढत. आणि आली तर दोघी फोटो काढतात. ही मुलगी मला बोललेली तू माझ्या बर्थडेला खाल्लं नाहीस तर बघ. त्याच्यावरून पण ती मला खूप बोललेली. खूप गोष्टीवर पासून बोलली मला. ही बॉटल घ्यायला आलो आणि आम्ही कोणत्या दुकानात घुसलोय बघा. मोतीचं आहे तुला? दुसरं काय हवंय का तुला? मग अच्छा. गोळ्या खाल्ल्यात मी. तिच्या बर्थडेला गोळ्या खाऊन सुरुवात केली आहे. केला बस. आता फोटो काढतो जरा आणि निघतो.
सकाळपासून आमच्याच मागे लागलाय. काय तुझं काम आहे आणि चाललंय आता. त्याला पण वाईट बसला बिचारा. चाललंय आता. रिया कसं वाटलं मग? मस्त वाटलं. आता कधी भेटायचं? डायरेक्ट बोलते रिया. काय उत्तरच ठेवण्याचं आले. आराम कर मग. मॅडम थोडं बाहेर आहे ना. बाय. बाय बाय. आदल्यात 11:15 आणि आता रिया आम्हाला दोघींना सोडते. मग ह्यांना दोघींना पण बाय बाय करू. एंड कर. कसं वाटलं? काय वाटतं? आता कधी भेटायचं? कधीच नाही. एन्जॉय कर लाईफ. बड्डे गर्ल कसा होता बड्डे? खूप छान होता. बिचारीने केक घेतले. एन्जॉय केक आणि राग नाही ना आता आली नाही तर आपण जाऊ चल. अजिबात मला सोडून चाललंय. जा. हो बाय. नीट जा. मेसेज करा. निघालोय आम्ही. रिया आम्हाला सोडते आता. सोडली. चला बाय बाय. नीट जा. फोटो पाठ जायला. चला कसा मस्त वाटतं ना भेटतो तेवढं तर एन्जॉयमेंट. आणि हे लोक मला बोलतात तुझी तब्येत बरी नाही असं वाटतं. तसं वेळी तुम्हाला मी दाखवून नाही दिलं. पण घरी बघितलंच तुम्ही. असं होतं आपला आजचा दिवस. नव्हतं जायचं पण जान्हवीसाठी गेली. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.